शिक्षणाची कवाडं जेव्हा सावित्रीबाईंनी ओपन केली सगळ्यांसाठी, त्यावेळेला आई वडिलांनाही असं वाटायला लागलं की आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे. आणि मुळे शिकण्याची आवड महिलांमध्ये आहे. ते चांगले गुण आत्मसात केले. संयम, सहनशीलता, धाडसी वृत्ती, एक स्वतःमध्ये असलेली जिद्द, ह्या सगळ्या गोष्टींना जर आपण पाहिलं तर आपण 100% याच्यातनं ओव्हरकम होऊ शकतो. चांगल्या गोष्टींची सुरुवात आहे ना कुठल्या तरी क्रांतीतनंच होत असते. तर माझा मुलगा इंजिनियर व्हावा, माझा मुलगा डॉक्टर व्हावा, पण स्वतःचे स्वप्न काय आहे ते कळत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला जे स्थान दिलेलं आहे ना ते इतकं अनन्यसाधारण आहे. ती लक्ष्मी म्हणतात, सरस्वती म्हणतात, तिला अष्टभुजा म्हणतात. असं म्हटलं जातं ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचं योगदान असतं. तुम्ही ह्या लेवलवर आहात, ह्या पदावर आहात, कोणाचं तरी पुरुषाचं योगदान तर असणारच आहे आणि हवंच मला असं वाटतं. मग काय वाटतं तुम्हाला की कोणाचं योगदान होतं याच्यामध्ये? 1 जानेवारी 1848 साली मुलींची पहिली शाळा भारतात उघडली गेली. त्याच्यानंतर महिला राजकारणात पण आली, महिला बिझनेसमॅन पण झाली, महिला सगळ्याच ठिकाणी यायला लागली. पण मग त्याच्यानंतर मुद्दा उठला की महिला सशक्तीकरण. तर मग तुम्हाला काय वाटतं की महिला खरी सशक्त केव्हा होईल? मला असं वाटतं दादा की महिला सक्षम व्हायला सुरुवात पुरातन काळापासून तुम्ही उल्लेख केला कधीपासून झाली, आणि आज सक्षम झाली असं पण म्हणता येणार नाही. कारण असं आहे की मुली शिक्षणाने समृद्ध व्हायला लागल्यात. आणि जेव्हा लग्न होत आहे मुलींचं आता, त्या मुळात शिक्षणाने समृद्ध होत आहेत आणि नोकरी, आपला व्यवसाय या ह्याच्यामध्ये स्टेबल होऊन त्या पुढे जाऊ पाहत आहेत. सशक्तीकरण कधी होईल असं जसं आपण बोलतोय, तर त्या सशक्तीकरणाची व्याख्या जर आपण पाहिली तर महिला सक्षम होताना खऱ्या अर्थानं सर्व दृष्टिकोनातनच ती सक्षम व्हावी असं मला वाटतं. ती सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावी, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, कौटुंबिकदृष्ट्या सक्षम व्हावी. हा ओव्हरऑल जेव्हा सर्वांगीण विकास महिलेचा होईल ना, तेव्हा ती खऱ्या अर्थानं सक्षम झाली असं मला वाटतं. पण मी सध्या आता समाजात म्हणजे फिरताना मला दिसतं की हा मुद्दा फक्त राजकारणापुरताच आहे, की फक्त स्टेजवर माईकवर बोलला जातो महिला सक्षम केल्या पाहिजे, महिला सक्षम केल्या पाहिजे. पण मग ग्राउंडवर काय नेमकी परिस्थिती काय वाटतं तुम्हाला? ग्राउंडवर परिस्थितीमध्ये बदल होतोय ना. मी स्वतः गावखेड्यातली मुलगी आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की मी ज्या वातावरणात आले, लग्न झालं 12वीला, मग त्यावेळेला ती जी समज होती छोटी, तर त्या काळात मला असं वाटलं की आपण पुढे शिकलं पाहिजे. शिक्षणाची कवाडं जेव्हा सावित्रीबाईंनी ओपन केली सगळ्यांसाठी, त्यावेळेला आई वडिलांनाही असं वाटायला लागलं की आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे. आणि मुळे शिकण्याची आवड महिलांमध्ये आहे. संधी मिळणं हा एक भाग आहे. त्याच्यामुळे सक्षमतेच्या वाटचालीला घरचा पाठिंबा आणि मुलींना पुढे जाण्याची स्वतःहून केलेली सुरुवात ही सगळ्यात महत्वपूर्ण ठरेल असं मला वाटतं. बरोबर आहे. आता ठीक आहे, पुरुषाचं आपण समजू शकतो की पुरुषाला घराची पाठराखण करावी लागते. पण मग एकदा महिला जेव्हा कामात किंवा मग दुसऱ्या गोष्टींमध्ये पडते ना, तर तिला कुटुंबही सांभाळावं लागतं आणि ती गोष्ट पण सांभाळावी लागते. तर मग ह्या गोष्टींमध्ये महिला समतोल कसा राखू शकता काय वाटतं तुम्हाला? कौटुंबिक समतोल राखण्याचा आणि स्वतःचं करिअर या दोघांमधला जो भाग आहे, कुटुंब व्यवस्था आणि आपलं स्वतःचं करिअर, याचा समतोल जर साधायचा असेल ना, तर टाइम मॅनेजमेंट आणि स्वयंशिस्त जर प्रत्येकाने अंगी बांधली ना, तर ते सगळं पॉसिबल आहे. आपण म्हणायला म्हणतो की आपल्याकडे वेळ नाही आहे, आपण हे करू शकत नाही, मी आता मुलांमध्येच बिझी आहे, मग मला आता घरचे पाहुणे रावळे सांभाळायचे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये हे जीवन आहे, हे होतच राहणार आहे. त्यातूनही पुढे जायचं असेल आणि खऱ्या अर्थानं म्हणजे मला असं वाटतं बरं का, जे आदर्श झालेल्या महिला आहेत ना, ह्या अशा उगाच नाही झाल्या. त्या आदर्शात पोहोचण्यासाठी त्यांनी ही टाइम मॅनेजमेंट तेव्हाच शिकली होती. ती जर बायकांनी अडॉप्ट केली ना, तर काहीच अवघड नाही. ही टाइम मॅनेजमेंट शिकून आपल्याला कोणत्या गोष्टीला किती महत्व दिलं पाहिजे हे जर कळलं तर आपोआपच हा समतोल साधला जाईल. बरोबर आहे. भरपूर जण असं म्हणतात की जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ना, तर व्यवसाय करताना तुम्हाला बाहेरच्या कुठल्याही गोष्टींची कोचिंग घेण्याची गरज पडत नाही. कारण मग पहिला उद्योजक तुमच्या घरातच असतो, जो तुम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकवतो, मनी मॅनेजमेंट शिकवतो, बाकीच्या गोष्टी की आपत्ती व्यवस्थापन काय म्हणतात की बिझनेसमध्ये सगळ्याच गोष्टी असतात की एक तुम्हाला व्यवसाय तर करता येतो, पण मग व्यवसायामध्ये समजा तो लॉस व्हायला लागला तर मग त्याची आपत्ती व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्या गोष्टींचं, ते एक त्यांच्या आईकडून किंवा त्यांच्या बहिणीकडून त्यांना शिकायला भेटतं. तर यावर तुम्हाला काय बोलावंसं वाटेल?
एकदम अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही सांगितलं. माझ्या मनातलेच भाव तुम्ही सांगितले खरं तर. आणि ही मॅनेजमेंट घरातनंच शिकतो आणि ती बाई जास्त चांगल्या प्रकारे शिकते. महिला जी आहे ना, तिच्यामध्ये ते मुळातच जे गुण असतात ना, बचत करणे, बचतीचा वापर योग्य वेळी करणे, आपत्कालीन व्यवस्था म्हणजे घरातला आजारपण, पाहुणा रावळा, अचानक येणारं दुःख सुख, या सगळ्या गोष्टींमध्ये ती भक्कम उभी का असते? कारण तिला माहिती असतं माझं मागे काय आहे, बॅकअप काय आहे माझा. म्हणजे तो नवऱ्याला 10,000 पगार असो, 1,00,000 असो किंवा 2,000 असो, पण असं कधीच होत नाही की एखादा घरातला व्यक्ती हा उपाशी झोपला त्या दिवशी. खरंय. असं 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 तर होतच नाही. अशी वेळही ती येऊ देत नाही. म्हणूनच तिला अन्नपूर्णा म्हणतात. बरोबर. म्हणूनच तिला चांगला टाइम मॅनेजमेंट. तिला खरं तर आपल्याकडे ना भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला जे स्थान दिलेलं आहे ना, ते इतकं अनन्यसाधारण आहे. ती लक्ष्मी म्हणतात, सरस्वती म्हणतात, तिला अष्टभुजा म्हणतात. हे का का आपण तिला एवढे उपमा देतो? हे उपमा देण्याचं कारण ती त्या त्या भूमिकांमधनं ना इतकी चपखलपणे काम करते ना, की त्याच्यामुळे हे सगळं तिला सावरणं फार अवघड नसतं आणि ते तिच्या बालवयातच तिला हे कडू मिळाल्यामुळे ती पुढे जाऊ शकते. बरोबर आहे. एखादी महिला यशस्वी झाली तर तिला समाजात भरपूर अडथळे येतात. आता तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. भरपूर सारे प्रश्न उठवले जातात तिच्यावर किंवा मग भरपूर सारे समाजात भरपूर सारं बोललं जातं. तर मग ह्या गोष्टी समजा टाळायच्या असतील तर काय काय पावले उचलली गेली पाहिजे तुम्हाला वाटतं? मुळात आहे ना, स्त्रीनी स्वतः आत्मचिंतन करून आपल्या आत्मशक्तीला जागृत केलं ना, तर काहीच अवघड नाही. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही जो म्हणालात ना, की असं समाज आहे, चालत राहणार आहे ह्या गोष्टी. याच्यामध्ये ना सीता सुटले, ना द्रौपदी सुटली. बरोबर. या सगळ्या याच्यातनं आपण काय बघितलं? या याच्यातनं लोकनिंदा, लोकलज्जा या सगळे जे शब्द आहेत ना, हे याचा जर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं, इतिहासाचे दाखले, वर्तमान आणि भविष्य याचा जर वेध घेतला, तर ती खऱ्या अर्थानं स्वतः जेव्हा मजबूत असते ना, तेव्हा कुठेच काहीच प्रॉब्लेम येत नाही. तिने ते स्वतःला ओळखावं, स्वतःची शक्ती जागृत करावी आणि स्वतःला न्याय देण्याच्या भूमिकेतनं कठोरपणे उभं राहावं आणि याच्यातनं पुढे वाटचाल करावी असं मला वाटतं. ओके. पण सध्याची महिला थोडीशी समाजापासून घाबरलेली दिसत नाही का तुम्हाला? की थोडंसं घाबरून राहते, की परिस्थिती लोक क्या कहेंगे असं काहीतरी? तसं खरं अपवादात्मक असू शकतं. पण कायदा आणि सुव्यवस्था त्या त्या देशातला, त्या त्या परिस्थितीतला कसा पद्धतीनं समाजाभोवती कवच उभं करतोय, ही पण फार मोठी गोष्ट महिलांना स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यामध्ये मदत करेल. कदाचित कुठेतरी आपण कमी पडतो आहोत असं वाटतं. म्हणून महिला किंवा मुली बाहेर पडायला जास्त धजावत नसतील असंही वाटतं. समाजामध्ये वुमन फर्स्ट किंवा रिझर्वेशन फॉर वुमन्स हा खरंच म्हणजे समाजाचा एक चांगला हेतू आहे की काहीतरी महिलांवर उपकार करण्याची भावना, असं काहीतरी तुम्हाला वाटतं का या गोष्टी? हे देणाऱ्यावर अवलंबून आहे दादा. देणारा कोणत्या भावनेने देतोय हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही त्याला उपकार म्हणून म्हणताय आणि स्त्री त्याला दया म्हणून आपल्यावर कोणतरी करते म्हणून स्वीकारते, हा भाग असा नसावा असं माझं स्वतःचं मत आहे. हा भाग तिला आरक्षणातनं मजबूत करण्याचा आहे. आरक्षणातनं मग तो कुठलंही आरक्षण असू दे, नोकरीतलं आरक्षण असू दे, शिक्षणातलं असू दे, राजकारणातलं असू दे, आर्थिक समानतेच्या बाबतीतलं असू दे, ते त्या महिलेनं कशा पद्धतीने ते घ्यावं आणि देणाऱ्यांनी कोणत्या भूमिकेतनं द्यावं याच्यावर खूप अवलंबून आहे. नाही, महिला आमदार झाली, महिला मंत्री झाली, महिला नगरसेवक झाली, मग ती आरक्षण होतं म्हणून झाली असं कुठेतरी बघितलं झालं आजकाल. म्हणजे मी आता भरपूर साऱ्या न्यूज मध्ये पण बघतो की आरक्षण होतं म्हणून ती निवडून आली किंवा आरक्षण होती म्हणून ती एखाद्या चांगल्या पदवीवर लागली किंवा चांगल्या जॉबवर लागली. आरक्षण होतं म्हणून झालं असं नाही म्हणता ना. आरक्षण ही केवळ संधी आहे, लक्षात घ्या. त्या आरक्षणाचा फायदा कसा करून घ्यायचा ना, हा स्त्रियांनी ठरवला पाहिजे. आपल्याला झेरॉक्स म्हणून काम करायचं का आपल्याला स्वतः आपल्या नावाने पुढे जायचं, हे तिने ठरवलं पाहिजे. आणि त्यातून मग ती जर चांगल्या पद्धतीने पुढे गेली तर हे आरक्षण खऱ्या अर्थानं फ्रुटफुट होईल ना. तर पण तुम्ही तिला जर संधीच दिली नाही, संधी म्हणून मी हेच म्हणाले की आरक्षण ही संधी आहे महिलांना स्वतःला सिद्ध करण्याची. त्याकडे तुम्ही खूप डोळसपणे पाहिलं पाहिजे आणि स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. अपवादात्मक परिस्थिती निर्माण होणार आहे, काही ठिकाणी या गोष्टी पाहायला मिळणार आहेत आपल्याला, म्हणून महिलांना संधी दिली जाऊ नये का, हाही प्रश्न उभा राहतो. म्हणून त्याकडे आपण एक संधी म्हणून पाहावं. आता झेरॉक्स वरून मला हाच मुद्दा आठवला. झेरॉक्स नगरसेवक, झेरॉक्स आमदार, झेरॉक्स खासदार या सगळ्या कन्सेप्ट थोड्याशा प्रचलित आहे ना, म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये भारतामध्येच म्हणा. या गोष्टी कुठेतरी मोडून काढल्या पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? कारण एखादी सरपंच जरी महिला असते ना तर ती फक्त सहीपुरती असते. हे तुम्हाला
वाटतं का सगळं? तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये अगदी सत्य आहे की समाजात असंही बघायला मिळतं की साधारण एखादी महिला निवडून आली की तिचे सगळे घरची मंडळी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजे तिला खरंच इंटरेस्ट नाही राहत त्या गोष्टीत की नाही, तिचा इंटरेस्टचा विषयच नसतो दादा. ती स्वप्न जी त्यांची साकार झालेली असतात ना ती पुरुषांच्या डोळ्यांनी पाहिलेली असतात. महिलेला वाटू द्या ना की मी सरपंच झालीये, महिलेला वाटू द्या मी नगरसेवक झालीये, तिला तुम्ही तिच्या आजूबाजूचे सगळे ऑब्स्टिकल्स बाजूला काढा, अडथळे बाजूला करा, ती त्याच्यातनं तिला कळेल. मग आता पाण्यात एकदा पडलं की पोहायला शिकायला लागतं का माणसाला? जीव वाचवायला माणूस करतोच की नाही? बरोबर. तशा पद्धतीनं महिलांनी या क्षेत्रामध्ये येताना लक्षात घेतलं पाहिजे की हे मिळालेलं हे जे पद आहे, ही जी संधी आहे, याच्यातनं मला पुढे जायचंय, मला करायचंय. आणि घरचे किंवा कुटुंबाच्या लोकांनी सुद्धा हे बघितलं पाहिजे की इंडिव्हिज्युअल ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिच्याकडे त्या व्यक्ती म्हणून तिला तो बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा विकसित होईल तेव्हा आपोआपच ही सगळी समीकरणं सोपी होत जातील. बरोबर आहे. आता एखादी समजा फॅमिली आहे तर ते फॅमिलीमध्ये समजा एखादी महिला जॉब करते, तिला समजा पुढे भविष्यात मूलबाळ झालं किंवा मग काही घरात समजा काही म्हणजे मॅनेजमेंट जमत नाही, तर तिला असं म्हटलं जातं की तू आता घरात राह किंवा मग आता जबाबदारी आल्या तर मग जॉबवर किंवा मग बिझनेस करण्याची गरज नाही तुम्हाला. तर मग ह्या गोष्टींसाठी महिलांनी कशा गोष्टी सांभाळायला पाहिजेत की हा म्हणजे सगळं सोडून देणं हाच एक पर्याय राहतो? कसं आहे, आयुष्यच हे मुळात चढउतारांचं आहे. सरळ लाईन दिलेली रेषा ही सुद्धा मृत्यू दर्शवते. बरोबर. त्याच्यामुळे जर ECG असा वर खाली झाला नाही तर तुम्ही जिवंत हे कसं कळेल? बरोबर. तर मुळात महिलांच्या जीवनामध्ये सुद्धा हे प्रसंग येत राहणार आहे. अपयश येईल, यश येईल, कधी पराभव होईल, कधी काय होईल, पण याच्यात स्वतः संयमानं ती परिस्थिती हाताळणं, त्या गोष्टीकडे बघताना आपण हे बघणं मुळात ना सहनशीलतेमध्ये स्त्रियांची बरोबरी कधी करू शकणार नाही. म्हणूनच कदाचित मातृत्व तिच्या वाट्याला आले. पण ती सहनशीलता आहे ना, एखाद्या पराभवानी आपली कोलॅप्स न होता त्याच्यातून पुढे कसं जाता येईल, कशी वाढवता येईल. आपल्या व्यवसायामध्ये आपला लॉस झाला, बचत गटामध्ये महिला एकमेकीचं ऐकत नाहीये, खूप त्रागा होतोय आणि मग मी अध्यक्ष कशासाठी होऊ, मलाच काय अडलंय किंवा मीच कशाला करायला पाहिजे, ही जी भावना मला मुळात येते ना, ती थोडा वेळ येऊ शकते, नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. त्यावेळेला तिच्यावर मात करता आली पाहिजे त्या प्रसंगावर, त्या क्षणांवर. हे करण्यासाठी आत्मिक बैठक म्हणतो आपण, एक चिंतन म्हणतो, ते मेडिटेशनद्वारे येऊ शकतं, आणखीन कशातनं येऊ शकतं ज्यांना वाटतं असं. कारण आता अलीकडे आता खूप धावपळीचं युग आहे, प्रत्येकाला मोठं व्हायचंय आणि मी कसं मोठं होईल याची स्पर्धाच चालू झालेली आहे. यातून सुद्धा मग मी कोण आहे ना हे दाखवण्याची जी स्पर्धा आहे ना, या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी ज्या चांगल्या गुणांना आपण मागे टाकतोय ते होता कामा नये. त्याच्यातनं आपल्याला जर आपण ते चांगले गुण आत्मसात केले, संयम, सहनशीलता, असल्या नसल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तोंड देण्याची आपल्या स्वतःची एक धाडसी वृत्ती, एक स्वतःमध्ये असलेली जिद्द, ह्या सगळ्या गोष्टींना जर आपण पाहिलं तर आपण 100% याच्यातनं ओव्हरकम होऊ शकतो. बरोबर. आता म्हणजे तुम्ही बोललात तर मला सहजच प्रश्न पडला, बचत गटाचाच विषय घेऊयात की 2 महिला एकत्र आल्या तर काही होणारच नाही त्यांचं पुढे, हे समाजाने एकतर म्हणजे मानूनच घेतलं असतं, त्या गोष्टी ग्राह्यच धरून घेतलेल्या असतात. आता समाजात 2 गोष्टी असतात, एक चांगल्या पण गोष्टी घडत असतात आणि वाईट पण गोष्टी घडत असतात, पण मग नेहमी वाईटच गोष्टी दाखवल्या जातात समाजामध्ये. तर मग ही जी कन्सेप्ट आहे की 2 महिला एकत्र आहे ना म्हणजे वाटोळं होणं, ही खरंच गोष्ट म्हणजे कितपत खरी आहे, कितपत खोटी, काय वाटतं? आतापर्यंतच्या माझ्या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये मी हे वाक्य जवळपास 2-5 हजार वेळा वापरलं असेल. बायकांना मी नेहमीच ह्याची जाणीव करून देते की आपल्याबद्दल असं बोललं जातं, माणसं अशी बोलतात एकत्र आल्या, दोघी जरी नीट राहून दाखवा, मग आम्ही तर 100 राहू, पण तुम्ही तर दाखवा हे कसं राहायचं. पण मग आम्ही दादा हे खरं नाही, याच्यावर आम्ही एकदम वरती गेलोय असं मला स्वतःला वाटतं. मला तेच विचारायचं की खरंच आहे असं की आहे ना, आहे असं आहे. म्हणूनच आज कसं मी म्हणजे खरं तर हे मी माझ्या तोंडाने सांगणं उचित ठरणार नाही, पण आम्ही आज 35-40 हजार महिला एकत्र राहतोय संस्थेच्या माध्यमातून. प्रत्येकाच्या डोळ्यात काहीतरी स्वप्न आहे. आतापर्यंत प्रॉब्लेम्स आलेत का तुम्हाला? बरेच प्रॉब्लेम येतात. आमची शाळा आहे ही, याच्यातनं शाळेमध्ये प्रॉब्लेम्स म्हणजे तसं नाही की वैयक्तिक मतभेद असतील किंवा मग ते भांडणं टाईप म्हणतो ना आपण, त्या गोष्टी अशा कधी होतात का तुमच्या याच्यामध्ये? खूप वेळा
प्रचंड वेळा. मग त्याच्यावर सोल्युशन्स पण निघाले. सोल्युशन्स पण निघतात. तो मार्ग त्यांना योग्य दिशेने देणं हे खऱ्या अर्थानं त्या संस्था चालकाचं काम असतं. तो जो असतो, कारण तो त्यांनी जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, तो चांगल्या पद्धतीने सांगू शकतो महिलांना की अरे हे तर मी पण ऐकलंय बेटा, नको विचार करू त्याचा. तुम्ही उलट तुमच्या गटाच्या माध्यमातून एकत्र राहून 10 जणी 20 जणी स्वतःचा कुटुंबाचा विकास करताय. तुम्ही सगळ्या जणी येऊन एकमेकाचं सुखदुःख वाटताय. आज तुमचं एक आउटलेट व्यक्त होण्याचं एक व्यासपीठ तुम्हाला निर्माण झालेलं आहे आणि यातून तुमचा उद्योग व्यवसायाचा विषय पण उभा राहणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला धीर ठेवला पाहिजे. कुटुंबात आज रोप लावलं, आज बी लावलं आणि उद्या झाड होईल का, असं होत नाही. ती वाट बघण्यासाठी सातत्यानं जमीन उकरणं हा काही आपला उपाय नाहीये. त्याला व्यवस्थित खतपाणी घालणं, त्याला रुजवात करणं, त्याला होऊ देणं, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःहून ते एफर्ट्स दिले पाहिजे हे समजून सांगण्याची भूमिका ही कोणत्या तरी वडीलधाऱ्या माणसाला करावी लागते. आणि ते काम सुदैवानं परमेश्वरानं कदाचित माझ्या वाट्याला दिलंय. त्याच्यामुळे खूप आनंद आहे की एवढ्या सगळ्या महिलांना घेऊन आपण जातोय. आणि ही व्याख्या खोटी ठरवायचा आमचा प्रयत्न आहे की 100 जण आम्ही एकत्र राहतो आणि तुम्ही 2 जणी एकत्र राहू शकत नाही. साफ खोटं ठरेल. येणारा काळ अजून जसजसे बायका पुढे जातील तसं हे पण मागे पडून जाईल. बरोबर आहे. एखादी महिला सशक्त झाली तर आता तुम्हाला पहिल्या दुसऱ्याच प्रश्नात बोललो तुम्ही की महिला सक्षम झाल्यावर कुठेतरी तिच्यावर शिंतोडे उडवण्याचं काम केलं जातं किंवा मग प्रश्न चिन्ह उठवण्याचं काम केलं जातं. पण मग एखादी महिला सशक्त झाली की तुम्हाला असं वाटत नाही की समाजाला तिची भीती वाटते म्हणून की काहीतरी जागा वेळच करेल किंवा मग काहीतरी म्हणतात ना की एखादा जर पॉलिटिकल फिगर असली, एखादी नेता असला, तो जर चांगला करत असला ना तर मग ते नेहमी लोकांच्या डोळ्यात भरतं. तशी महिला सशक्त झाली तर काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी होऊन बसेल आणि समाजाला दाखवण्यासाठी सारखं काहीतरी राहील. वाटतं का सगळं? मला असं दादा ना तुमच्या प्रश्नाचंच तुमचं उत्तर आहे. ही काळाने उभी केलेली व्यवस्था आहे आणि हे खरं आहे. ही भीती कुठेतरी आहे म्हणूनच बायकांना एवढी वाट बघावी लागते. कारण मग महिलांची म्हणजे मुलींची शाळा पहिल्या वेळेस ज्योतिबा फुलेंनी उभारली, त्यांच्याबरोबर सावित्रीबाई फुले पण होत्यात. पण मग ती तर गोष्ट चांगलीच होती, तुम्ही मानू शकतो. पण मग ती गोष्ट करताना त्यांच्यावर भरपूर प्रश्न उठवले गेले. चांगलं तर घडतं पब्लिकला माहित होतं, तरी प्रश्नचिन्ह उठवले गेले त्यांच्यावर. मग मी हेच म्हणतोय की महिला सशक्त झाली किंवा महिला काहीतरी चांगलं करते तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह उठवले जातात. म्हणजे तिला घाबरलं जातं, घाबरतो समाज असं की काहीतरी एक्स्ट्रा करेल ते. असं मुळातच ना चांगल्या गोष्टींची सुरुवात आहे ना कुठल्या तरी क्रांतीतनच होत असते. अशा प्रकारचं क्रांती आणि संघर्ष जर आपण अनुभवले नाही तर समाजाला कदाचित या शाळा किंवा तुम्ही जसं म्हणाला सावित्रीबाईंनी त्यावेळेला नसतं हे सहन केलं तर आम्ही कधी गेलोच नसतो ना. शाळेत जाण्याचा किंवा हा प्रसंग आहे शिकण्याचा किंवा अंतराळात जाण्याचा. आता मी अजून पुढे जाते. शाळा उभी करणं किंवा हातात पाटी पेन्सिल घेणं हाच इतका संघर्षाचा विषय असू शकतो. तर अवकाशात झेपतानाच्या विचारापर्यंत प्रगती करणाऱ्या महिला पाहिल्यानंतर असं वाटतं ना की काहीतरी घडतंय म्हणून काहीतरी चांगलं होतंय. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही संघर्षानं होते आणि हा संघर्ष ज्याच्या वाट्याला आला ती माणसं इतिहासात मोठी झालेली आहे. त्याच्यामुळे पुढे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या नेतृत्वाची सुरुवात ही महिलांद्वारे पण होती आहे याची कदाचित भीती वाटत असावी म्हणून कदाचित अशा पद्धतीचं एक व्यवस्था निर्माण केली जाते आणि मग त्या व्यवस्थेला छेद देण्यासाठी परत आरक्षणासारखा हा मुद्दा निर्माण करावा लागतो. राजकारण हा नेहमी पुरुषांचा खेळ समजला गेला, पण पुरुषांच्या खेळ असणाऱ्या या राजकारणामध्ये महिलाला नेमकी फक्त सिम्बॉलिक फक्त रोल दिला गेलाय की खरंच काहीतरी योगदान पडतंय महिलांचं? प्रश्नच नाही. असं रोल दिलेला असं नाही म्हणता येणार. नसतं तर मग कदाचित आपल्या द्रौपदी मुर्मू नसत्या, प्रतिभाताई पाटील नसत्या, इंदिराजी नसत्या, सुषमा स्वराज नसत्या. ह्या सगळ्या महिलांकडे बघितलं आपण काय बघतो, हे जर बघितल्यानंतर हे भारताचंच सगळं वैभव आहे ना. बरोबर. यांना संधी मिळाली, यांचं योग्य काम होतं, आज त्या खुर्चीमध्ये गेल्या, आज चांगले निर्णय घेतले, देशाला चांगल्या दिशेने नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या उपलब्ध ज्ञान आणि कुवतीनुसार त्यांनी त्या परिस्थितीला रोल आणि प्रामाणिकपणानं ती भूमिकेमध्ये घुसून त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून त्यांचे आदर्श बघत असताना आपण हे पण बघितलं पाहिजे की हा जो विषय आहे ना हा काही तात्पुरता मॉक ड्रिल म्हणतो ना आपण, मॉकचा नाही आहे, म्हणजे सरावाचा नाही आहे. खरंच त्या भूमिकेमध्ये जाऊन योग्य म्हणजे हा सूर्य आणि हा जयत्रथ अशी भूमिका असली पाहिजे. करा ना, द्या ना संधी तिला आणि सोडा बरं. का काम नाही होणार? कळू दे तिला काय असते, फाईल काय असते, रस्ते वीज पाणी काय असतं, लिडरशिपमध्ये कोणते कोणते प्रश्न सोडवावे लागतात.
प्रसंगी नवरा बायकोचे भांडणे सोडवायला लागतात आणि प्रसंगी तुम्हाला चांगला प्रोजेक्ट उभा करताना व्यवस्थित मोठ्या इमारती संस्था यांची सुद्धा निर्मिती करावी लागते. मग हे कळत असताना ते जेव्हा त्या प्रवाहात जातील ना आणि त्यांना जेव्हा ते बाकीचे सगळेजण त्यांना सपोर्ट करतील तेव्हा ते अतिशय सोपं होऊन जाईल. पण तुम्ही जसं म्हणालात की ते फक्त नावापुरतं उभं करायचं आणि मग तिला संधीच द्यायची नाही, तुला काय कळ, मी आहे ना, मी पाहून घेईल ना, तू नको करू, तुला नाही समजत, हे जे आहे ना हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. कर, लढ बरं, मी आहे तुझ्याबरोबर, खूप काय झालं ना मी आहे तुझ्या पाठी, असं म्हणायला शिका की तू पुढे जा, मी आहे तुझ्या पाठीमागे. पण सातत्यानं माझे तू बोट धरून चालशील तर मग तू नाही शिकू शकणार. मग अशा वेळेला तू तुझी लढाई तुला जिंकायची आहे, तुला करावी लागणार आहे आणि हे तू करशील हा विश्वास पण यंत्रणेनं तिला निर्माण केला पाहिजे. यंत्रणा म्हणजे काय, कुटुंबातलीच लोक असतात. कुटुंबातल्या लोकांनी सांगावं, मग ती तिथून खंबीर होऊन निघाली ना पदर खोचून, मग बाहेर तिला समाजात काही त्रास होणार नाही असं आहे. असेल तर समाजाला घाबरायची गोष्ट नाही, मला काहीच नाहीये. तिला सपोर्ट पाहिजे आणि तिला बाहेर जाताना वेगवेगळे हत्यारे असतात. फक्त हे तुम्ही म्हणाल तसं निंदा करायची सगळ्यात सोपं हत्यार आहे. स्त्रीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं का ती कमकुवत होते. हा जो समाजाचा जो विचार आहे ना याच्यामध्ये पण खूप काम केलं पाहिजे असं मला वाटतं. ते तिच्यासाठी केलं पाहिजे, त्या कुटुंबासाठी केलं पाहिजे आणि समाजाने ही एक आपली सामाजिक दायित्वाची भूमिका आहे. समाजाने सुद्धाच पुढे आलं पाहिजे की अरे चांगल्या लोकांना तुम्ही का म्हणून हे करता. तर ह्या सगळा हा एकाचा विषय नाही आहे, हा सगळा सामाजिक विषय आहे आणि त्याच्यातनं समाजाने पण याच्याकडे चांगलं पाहिलं पाहिजे. जर महिलेला हा समाज सांभाळायला दिला किंवा मग हे सगळं सांभाळायला दिलं महिलेला, तर ती कशी उत्तमरित्या करू शकते, तुम्ही मला थोड्या शब्दात सांगा. की समजा एखाद्या पुरुषाच्या हातात एक व्यवस्था दिली आणि महिलेच्या हातात व्यवस्था दिली, डिफरन्शिएट कसं करणार तुम्ही, की पुरुषाचं जाऊ द्या पण महिला कशी उत्तमरित्या करू शकते? महिलांना असं बऱ्याच जणींनी स्वतःला खूप सिद्ध केलंय. बघा, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पण होत्या, त्यांच्याकडे संरक्षण खातं पण होतं. आय थिंक संरक्षण खातं त्यांच्याकडे जेव्हा होतं तेव्हा त्यांनी किती उत्तमरित्या त्याला हे केलं. त्याच्यावर एक चित्रपट देखील निघाला. तेव्हा लोकांना कळलं की अरे चांगला निर्णय झाला, हा त्या काळातला निर्णय होता, हे चांगलं होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या लोकांप्रती पोचत नाही, म्हणून ती गोष्ट तशी घडते का, घडू शकते का, याच्यावर विचार प्रकाशझोत टाकण्याची गरज आहे आपल्याला सगळ्यांना सजग म्हणून. काही गोष्टी अशाही इतिहासात घडून गेलेल्या आहे की गुंगी गुडिया म्हणायच्या इंदिराजींना. गुंगी गुडिया बोलणारच नाही, कसं काय त्यांनी हा देश सांभाळला, कशा पद्धतीने केलं. हा सगळ्या राजकीय पक्षातल्या जर आपल्या लिडरशिप आपण पाहिल्या तर आपल्याला असं लक्षात येईल ते चांगल्या पद्धतीनं. म्हणजे असं म्हणणार नाही की त्यांनी 100% चुका त्यांच्याकडनं झाला, नाही होत असं. 80%, 20%, 5-10% इकडे तिकडे होईल, पण चुका होणारच. हा माणूस आहे, चुका होत राहतील. त्या चुकांकडे आपण कशा पद्धतीने पाहतो तोही एक भाग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की मुळात आहे ना, स्त्रिया आहे ना खूप काटकसरीनं काम करतात. त्यांचं प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगते, सहनशीलता त्यांच्यामध्ये आहे, काटकसर त्यांच्यामध्ये आहे. प्लस जिथे 100 रुपये लागतात ना तिथे त्याबरोबर कसा 20 रुपयात ते बसवायचं याचा विचार पहिल्यांदा करतील. वारेमाप उधळणूक करणं किंवा हे करणं हे त्यांना जमत नसतं. कदाचित ना त्या खूप अशा कोशात आहेत ना अजून आपली व्यवस्थेमुळे, तर त्यांना अजून बाहेरच्या सगळ्या गोष्टीची कल्पना, बाहेरचा देश, बाहेरचं जग हे जेव्हा कळेल तेव्हा अजूनही त्या खूप छान फुलतील. ते फुलण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे. तसंच एखादा प्रसंग सांगायचा झाला तर चांगल्या पद्धतीने करू शकता का. तर आता एक छोटीशी घटना मी तुम्हाला सांगते. श्रीमंती आणि गरिबी ही भाषणाने सुटणार नाही, बरोबर. त्याच्यासाठी ही रेषा कमी झाली पाहिजे हा प्रत्येकाला वाटतं. गरीब माणूस मध्यमवर्गीयात यावा, मध्यमवर्गीय श्रीमंतात जावा. हे जे 3 टप्प्यांमधला हा जो प्रवास आहे ना त्याच्यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न करणं हा माणसाचा धर्म असला पाहिजे असं मला वाटतं बरं का. की गरिबी ही फक्त शब्दिक यांनी भाषण देऊन सुटत नाही. त्याच्यासाठी तुम्ही तिथे जा, बघा काय आहे गरिबी. चुलीवर जर भात शिजतोय त्याच्यात तुम्हाला मीठ पण टाकायला पैसे नाही तर ती खरी गरिबी आहे. आज ती मीठ घेऊ शकत नाही ती बाई, ती धुणं भांड्याचं काम करते, ती कष्ट करते, पण तिच्या याच्यात तिचं पोट भरण्यासाठी तिला एवढंच संघर्ष करावा लागतो. अशा मोलमजुरी करणाऱ्या स्त्रियांना एकत्रित करून जेव्हा आम्ही काही त्यांच्या डोळ्यांमधून स्वप्न देण्याचं काम करतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं असं वाटतं ना की चांगलं घडतंय बरं का कुठेतरी. 8 मार्चचा दिवस होता, महिला दिन होता
आणि सगळ्या त्या कष्टकरी महिलांची एक अशीच आम्ही मिटिंग भरवली आणि बसलो होतो. ते बसलेले असताना आम्ही त्यांना विचारलं, मला प्रत्येकीने सांगा तुमची स्वप्न काय काय आहेत बरं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यातली स्वप्न सांगा. सुरुवात केली. हा प्रश्न किती साधा आहे, तुमच्या आयुष्यातली स्वप्न सांगा. पण बघा आपल्या आपल्या बुद्धीनुसार आपल्या परिस्थितीनुसार त्या बायकांनी उत्तरं दिली. एक म्हणाली, मॅडम मी सांगू का, माझं ना पत्र्याचं घर आहे, माझं स्वतःचं घर झालं पाहिजे बरं का. दुसरी एक बाई म्हणाली, माझं एक स्वप्न आहे मॅडम, माझा नवऱ्याने ना दारू सोडावी. एक म्हणाली, मला ना याच्यातनं माझा मुलगा ना मोठा अधिकारी व्हावा, डॉक्टर व्हावा. हे सगळं करताना हळूच एक ताई म्हणाली, ती आम्रपाली नावाची, ती म्हणाली का मॅडम मी ना भांडे घासते ना तेव्हा मला असं वाटतं की ना वरतून विमान जातं, आवाज येतो, पण हे विमान कधी जवळून बघायला मिळेल का, हे माझं स्वप्न आहे का विमानाला जवळून पाहावं. ती राईट ट्रॅकवर होती. संसाराची कुटुंबाची स्वप्न पाहणं हे स्त्रीचाच भूमिका आहे, हे मुळात चुकीचं आहे. हे पुरुषाचं पण आहे ना, बरोबर. ते होत नाही. पण स्त्रिया ते विचार करतात, माझा मुलगा इंजिनियर व्हावा, माझा मुलगा डॉक्टर व्हावा, पण स्वतःचे स्वप्न काय आहे ते कळत नाही. मग हिने जर विमान बघण्याचा विचार केला, मी विचारलं म्हणलं बरोबर, तू आम्रपाली तू चांगलं उत्तर दिलंस, हा ठीक आहे, मी तुला तुझ्या प्रश्नावर उत्तर देते मी नंतर. तिच्या पुढे जाऊन एक महिला म्हणाली, तिला कळलं मॅडमला काय अपेक्षित आहे आपल्याकडनं. त्याच्या पुढच्या म्हणाली, मॅडम माझ्याकडे ना खूप साड्या बायकांनी दिलेल्या आहेत, पण आहे ना माझ्याकडे ना काठपदराची साडीच नाही आहे, मला स्वतःची साडी काठपदराची घ्यायची. एक म्हणाली, माझ्याकडे 1 ग्रॅम पण सोनं नाही आहे, पण ते 1 ग्रॅम सोनं मला कधीतरी घ्यायचं, हे माझं स्वप्न आहे. स्वप्न इवलीशी आहेत, चिमुकली आहेत, पण ती कशी पूर्ण करावी ना ही दिशा देणार कोणी नाही. बरोबर. तर ते कसं आम्हाला कॅश करायचं होतं ते आम्ही सगळेजणी बसलो आणि ठरवलं की ठीक आहे, म्हटलं एक काम करा, तुला विमान पाहायचंय, तुला विमानात बसायला मिळालं तर काय वाटेल. तर ते म्हणाले, हा काय चेष्टा करता मॅडम, त्याला काहीतरी लागतं कागद, ते पासपोर्ट म्हणतात हे पण त्यांना माहिती नव्हतं, तर कागद लागतो. तर त्यानं म्हटलं नाही, ठरलं आपलं महिला दिन आहे ना, आपण सगळ्यांनी विमानाने जायचं आणि बर्फ कुठं पडतो ना ते पाहून यायचं. मागचा 8 मार्च आम्ही असं साजरा केला, या सगळ्यांना एकत्र केलं, त्यांची सगळ्यांची तयारी केली. आणि तयारी मला वाटत होतं मी तयारी करून घेते, पण त्या ऑलरेडी इतक्या तयार होत्या ना की त्या जीनची पॅन्ट, टी शर्ट, गॉगल, टोपी सगळं घालून त्यांची बॅग भरून त्या तयार झाल्या. आणि आम्ही विमानतळ जेव्हा पाहिलं तेव्हा ती एक ताई मला म्हणाली की ताई मॅडम आमच्याकडे ना लाईट नाही, कारण कट झालेलं आहे विजेचं कनेक्शन, बिल भरू शकत नाही. मी दिवा लावते ना संध्याकाळी, थोडासा प्रकाशात माझा स्वयंपाक होतो, माझं पोरगं पण ते दिव्याखाली अभ्यास करतं, पण हजारो लाईट त्या विमानतळावर जेव्हा चमचम चमचम करताना त्या बायकांनी पाहिले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं जातं. ही देशात, आपल्या देशात आहे, ही चित्र आहे, ही रियालिटी आहे, ही वास्तवता आहे. याच्यासाठी काम करणं मला असं वाटतं खूप गरजेचं आहे. आणि ती गरिबी अशी नुसती बोलून नाही, तर त्याच्यात कृती झाली पाहिजे. मग त्या विमानाच्या प्रवासानंतर त्या बायकांनी असं ठरवलं, घरी आल्यावर त्या म्हणाल्या त्या मुलांना की बाबा तू मोठा शिक, मोठा साहेब हो, त्याच्यात तुला पण विमानात बसायला मिळेल. हेच बदलाचा, हा इथूनच बदल घडणार आहे, हा माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे बदल घडवण्यासाठी त्याला तुम्ही कशा पद्धतीची कृती करता, कृतीजोड कार्यक्रम जेव्हा चालू होईल ना तेव्हा आपोआपच हे सगळे प्रश्न सुटतील, असं पण एक त्याच्यातला विचार आहे. मॅम, आता काही वर्षांपासून तुम्ही पतसंस्था चालवताय, तर त्या नेमकी पतसंस्थेची सुरुवात कशी झाली, महिलांचा सपोर्ट कसा भेटला याच्यामध्ये? महिलांचा सपोर्ट खूप छान मिळाला मला. पतसंस्थाचा स्थापन करून आता 22 ते 20 वर्ष झाली. त्याच्या आधीची 7-8 वर्ष म्हणजे जवळपास या सहकारात मी म्हणायला 30 वर्षांनी आहे, पण हा सहकार खरं मुळात इतका जुना आहे ना. मला आठवतं राम सेतूची निर्माण करताना खारुताईचं पण योगदान तितकंच महत्वाचं होतं, जेवढे वानरसेना तिथे कामाला लागली होती. बरोबर. मी महिलांना एकत्र करताना हाच विचार त्यांना सांगितला, रामसेतू उभा करताना कसा खारीचा वाटा त्या खारुताईने दिला तिच्या पद्धतीनं. तर ह्या समाज निर्माण करत असताना किंवा सामाजिक व्यवस्थेमध्ये अर्थकारण निर्माण करत असताना आर्थिक बाजू आणि आर्थिक सक्षमता आपल्यामध्ये जर आणायची असेल ना, तर आपल्याला त्याच्यात घुसावं लागणार आहे. का आली संकल्पना, का वाटलं तुम्हाला की मला असं वाटलं की भारताची गरिबी दूर करण्याचा जो प्रयत्न जो आहे, जो बँकांच्या माध्यमातून किंवा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून होतो आहे, त्याच्यामध्ये आपणही तिथे आपलं पाऊल टाकलं पाहिजे, जे स्पेशली महिलांसाठी असेल. आणि महिला पतसंस्था हे जरी खरं असलं ना दादा, तरी मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की त्याच्यात ना सगळे बचत गट आहेत. तर हे बचत गटाच्या महिलांना घेऊन ती सहकारी संस्था स्थापन करणं, हा त्यावेळी केलेला प्रयोग आज 24-25 वर्षामध्ये महाराष्ट्रात ही एकमेव संस्था आहे
की ज्याच्यात बचत गट काम करतायत, महिला काम करतायत आणि त्याच्यामध्ये एकत्रित येऊन सहकार्याच्या तत्वावर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हणतो आपण, पण ती व्याख्या खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळते. मायक्रो फायनान्स असेल, सूक्ष्म पतपुरवठा असेल, जिच्याकडे स्वतःची ऐपतच नाही ना हो, काय आहे तिला ना, तिचं स्वतःचं लाईट बिल आहे का, तिचं घर आहे का, काय आहे तिच्याकडे, तरी तिला उभं करायचंय समाजात. मुळात ज्यांची पत नाही त्यांना उभं करण्याचं काम पतसंस्थेच्या माध्यमातून करावं आणि ते सहकाराच्या माध्यमातून सहज शक्य आहे हे जेव्हा वाटलं तेव्हा हे काम खरं सुरू झालं. आणि आज काय ते करत असताना मी आज प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्या समोर बसली आहे. मला फार या गोष्टीची खंत जाणवते की माझ्या मागे ज्या आहेत ना सगळ्या, आम्ही 35-40 हजार महिला आहोत नाशिक जिल्ह्यात, की ज्याच्यामध्ये माझ्या टीम लिडर आहेत 16 जणी, माझं डायरेक्टर बोर्ड आहे 15 जणींचं, माझा स्टाफ आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मला असं वाटतं की हे सगळेजण काम करतायत, पण मग त्याचा मध्यबिंदू काय आहे, केंद्रबिंदू काय आहे, तो सहकार आहे. ती संस्था स्थापन केली म्हणून आज आम्हाला एवढ्या सगळ्यांना काम करायला मिळतंय आणि ते सगळ्या साच्यामध्ये करायला मिळतंय. कायद्यानुसार करतोय. महाराष्ट्र राज्याचा अधिनियम 1960चा कायदा जर आपण सहकाराचा पाहिला तर आपल्याला असं वाटतं की अरे किती छान आहे हे गव्हर्नमेंट आपल्याला सांगतंय करा, पण आपण करत नाही आहोत. म्हणून महिलांचीच ही संस्था असावी, तिचं एक स्पेशल असावं, तिची एक आयडेंटिटी असावी, म्हणून बचत गट आणि मग ही संस्था म्हणून आज आम्ही सगळ्याजणी इथे काम करतोय. सहकारातनं ही सुरुवात आमची एक चांगल्या दिशेला जाताना मला त्याचा एक आनंद आहे. मग या सहकारात येताना, पतसंस्था चालवताना सुरुवात कशी झाली नेमकी? सुरुवातीला काय काय प्रॉब्लेम आले तुम्हाला? सुरुवातीला नाशिक जिल्ह्यामध्ये सहकाराच्या मध्ये काम करणाऱ्या तेच म्हणतोय की एखाद्या महिलेने एखादा मुद्दा उचललाय म्हटल्यावर कोणीतरी त्या गोष्टीला टोकलंच असेल, कोणीतरी काहीतरी बोललंच असेल. 100% दादा असं होतच नाही, सगळं होणार नाही, असं काही होतच नाही की जे सहजासहजी उभं राहील. त्यावेळेला काम चालू केलं तेव्हा इतकी प्रतिकूल परिस्थिती होती, अनेक नाशिक मधल्या संस्था आटपघाईस गेल्या होत्या. बँका, संस्था नाही म्हणणार मी, बँका, आणि त्याचं रिफ्लेक्शन समाज मनावर इतकं झालं होतं की कोणीच कुठल्या ह्याच्यात आपले पैसे कुठल्या बँकेत ठेवायला तयार नाही. असं परिस्थितीमध्ये मी सांगत होते जाऊन की मी अशी एक संस्था निर्माण करते की जिथे तुम्हाला पैसे जमा करायचे आहेत, तिथून आपल्याला एकत्र यायचे, उद्योग व्यवसाय करायचा आहे, वाढवायचे. लोक विश्वासच ठेवायला तयार नाही. मला विचारायचे तुमचं नाव काय, तुमचं बॅकग्राऊंड काय, सगळ्या गोष्टीची विचारणा करायची, माझी कुंडलीच काढायची. तुम्हाला मुलं किती, तुमचे सासरे काय करतात, तुमचं शेती किती आहे. मला प्रश्न कळायचे नाही की हे का विचारलं जातंय. ते हे चाचपणी करत होते त्यावेळेला की ही बाई स्वतः सक्षम आहे का, उद्या काही झालं भविष्यात तर ही काय करण्याला, ही स्वतः सक्षम असेल तर आपल्याला हे करू शकेल. आणि त्या काळात मला म्हणायचे सगळेजण, ताई काय हो तुम्ही काम स्वीकारलं, इथे आमच्या घरात 2 बायकांच्या भानगडी होतात म्हणे, तुम्ही एवढ्या सगळ्या बायकांना घेऊन संस्था म्हणताय करायचं, बघा बरं का, विचार करा, हे शिवधनुष्य तुम्हाला पेलवेल का नाही. मी ऐकायचे, घरी यायचे, विचार करायचे, परत दुसऱ्या दिवशी परत माझा तोच नित्यक्रम. सगळ्या तालुक्यांमध्ये जायचं, सगळ्या तालुक्यातल्या वाडी वस्तीवर जाऊन सांगायचं की आपल्याला असं करायचं आहे, बचत गट करायचा आहे. मग बचत गटाची बांधणी असो, त्याला आपल्या संस्थेला जोडणं असो, त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला पुढे कसं जायचं या संदर्भातले त्यांना शिकवण्याचे काही धडे असो, हे सगळं काम त्यावेळेला हळूहळू केलं. 30 गट होते दादा आणि जवळपास 1000 महिला होत्या 23 वर्षापूर्वी, आणि 1.5 लाखाचं आमचं भांडवल होतं. आज आमच्या संस्थेला 23 वर्ष होत आहेत. या 23 वर्षात 1200 बचत गट झालेले आहेत. एका गटामध्ये 5, 10, 20 अशी संख्या असते आणि ह्या माध्यमातून 35-40 हजार महिला या संस्थेला जोडल्या. तो 1 लाखाचा व्यवहार आज आमचा 10 कोटीच्या घरात आहे. कोणाच्याही मदतीशिवाय, कोणतंही कर्ज न घेता हा एवढा डोलारा उभा राहिला, तो केवळ माझ्या सहकाऱ्यांच्या, माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी या सगळ्यांच्या याच्यावर मी हे करू शकले. आणि सहकार हा खऱ्या अर्थानं आम्ही आत्मसात केला आणि म्हणून आम्ही हे करू शकतोय. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का की आता हे शक्य नाही, जमवू नाही शकत आपल्याला, असं काहीतरी? बऱ्याच वेळा येतात असे क्षण जेव्हा तेव्हा मदतीला कोण होतं तुमच्या? मदतीला कोण होतं तेव्हा? मदतीला कोण आहे? सगळ्या संकटांमध्ये खऱ्या अर्थानं जर आपल्या पाठी कोण असेल तो परमेश्वर आहे आणि तो आपला भाव जाणतो भक्ताचा. तुम्ही सच्चाईनं काम केलं ना तर त्याच्या मागे खंबीरपणे उभा असतो.
हे माझा स्वतःचा अनुभव आहे. तसंच एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देईल. आमच्या बायकांना मी सांगितलं की आपल्याला धुळे जिल्ह्याच्या एका ठिकाणी एक दिवाळीचं फराळाचा एक टेम्पो वजा एक वाहन आपल्याला तिकडे पाठवायचं आहे. एवढंच फराळाचं त्या धुळ्याला पाठवायचं आहे. झालं, बायका कामाला लागल्या. कोणी लाडू बनवले, कोणी शंकरपाळे बनवले, कोणी चिवडा बनवला, सगळं झालं आणि आम्ही ते धुळ्याला पाठवण्याचं हे केलं. आणि जेव्हा त्या माणसाने ज्यांनी आम्हाला ऑर्डर दिली होती बचत गटाच्या बायकांना, आमचं सगळं रेडी होतं मुदतीच्या आत 2 तास आधी सगळं गाडी बिडी सगळी तयार. पण त्या माणसांनी ते पाठवण्याचा जे म्हणजे आदेश होता तो काय आम्ही वाट बघत होतो, आलाच नव्हता. आणि त्या माणसाला मी त्या ग्रस्ताला फोन लावते, फोनही लागत नव्हता. आमचं धाबदण आणलं की आता हे सगळे खाद्यपदार्थ आहेत, हे जर योग्य वेळी तिथे गेले नाहीत तर याचं होणार काय. लाईफ असतं प्रत्येक गोष्टीचं. मग असं करत हे केलं. पण बघा, परमेश्वराला कुठून तरी काळजी. 2 दिवस आम्हाला ती ऑर्डर द्यायला 2 दिवस कसे काढायचे, उशीर होत होता. तर ते फार मला माझ्या दृष्टीने फार मोठं संकट होतं. कारण साधी गोष्ट नव्हती, 2-5 हजाराचा विषय नव्हता, लाखोचा विषय होता. ते लाख रुपये बायकांना देण्याचं आपलं कमिटमेंट आहे. काम हातात केलेल्या कामाला तो मोबदला त्यांना मिळणार होता, तरच त्यांची दिवाळी होणार होती. आणि जर तो व्यक्तीच घेऊन नाही गेला तर ते कोण घेतलं असतं, परत त्याला नवीन कुठे विकलं असतं. ह्याच्यामध्ये 2 दिवस आमचे अतिशय कठीण गेले. त्या दिवशी मी परमेश्वराचा धावा केला, म्हणलं बाबा तूच वाचव या संकटातून, हे असं काही येऊ देऊ नको. ज्या बायकांचा विश्वास आहे माझ्यावर, आणि तो माणूस येणे इकडून तिकडून यंत्रणा आणि त्या व्यक्तीचा शोध लागला आणि तो माणूस तेव्हा सापडला आणि ते माल गेला, त्यांचे पैसे आले, त्यांची दिवाळी साजरी झाली. असे 1 ना 1000 प्रसंग आहेत. आता कोविडच्या काळात सुद्धा आम्ही लंडनला माल पाठवायचा होता, एकसारखे पापड करून तिकडे विदेशात जायचे पाठवायचे. तर त्या काळात एक बायका एकत्र यायलाच घाबरत होत्या ना कोविडच्या काळात. बरोबर. एकत्र 10 जणी कसं काय एकत्र येतील. ऑनलाईन तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागत होत्या. फुटपट्टीने मोजला का पापड, तो पिशवीत टाकला का, त्याला व्यवस्थित पॅक केलंय का, त्याच्यातलं व्हॅक्यूम तुम्ही व्यवस्थित केलंय का, बरं त्याचं वजन केलंय का, मग ते सगळं रेडी आहे का, फुटतूट कुठे नाही ना. हे सगळं करत असताना अनेक चॅलेंजेस समोर येतात, आव्हानं येतात. पण यातून मार्ग निघतो. तुम्ही चांगल्या भावनेनं काम केलं ना तर तुम्हाला त्याचा रिझल्ट पण चांगला येतो. फक्त थोडंसं तुमची म्हणजे कसोटी पाहतो, समाज पाहतो, यंत्रणा बघते, परमेश्वर तर बघतच असतो. आपला भाव जर चांगला ते देव आपल्याला नक्कीच पावतो. आणि याच्यातून तुमचं कर्म तुम्ही चांगलं ठेवा. गीतेमध्ये हे जे सांगितलंय की तुमचं कर्म जर चांगलं असेल, चांगल्या भावाचं असेल तर त्याला निश्चितपणे यश येतं. बरोबर आहे. आता हे सगळे मुद्दे तर झाले, पण मग मला म्हणजे पर्सनली तुम्हाला विचारायचं आहे की असं म्हटलं जातं ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचं योगदान असतं. पण मग याला जर उलट केलं आपण की आता तुम्ही ह्या लेवलवर आहात, ह्या पदावर आहात, कोणाचं तरी पुरुषाचं योगदान तर असणारच आहे आणि हवंच मला असं वाटतं. मग काय वाटतं तुम्हाला की कोणाचं योगदान होतं याच्यामध्ये? कारण मग अशा काही गोष्टी असतात ना की तिथे स्त्री नाही हे करू शकत. काय वाटतं तुम्हाला, काय बोलायला? ही व्याख्या खरी आहे की प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष खंबीरपणे उभा असतो आणि एका पुरुषाच्या मागे पण एक स्त्री खंबीर असते, तेव्हा तो चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकतो. पुरुषांच्या यशस्वीतेचं आदर्शाचं प्रमाण जास्त आहे महिलांच्या पेक्षा. पण अशा काही ज्या मोजक्या स्त्रिया यशस्वी झालेल्या दिसतात, त्या बाबतीत जर मला व्यक्तिगत विचारलं तर मला असं सांगावंसं वाटतं की माझ्या पाठीशी माझं कुटुंब फार भक्कम उभं होतं. माझे पती माझ्या आयुष्यामधले ते असं म्हणा की माझे गुरुच्या स्थानी आहेत. अशा घरात माझा जन्म झाला की जिथे माझ घरातून हॉलमध्ये यायला सुद्धा घाबरण्याचा विषय होता, कारण तिथे वडीलधारी बसलेले असायचे. घरात वडिलांच्या समोर आम्ही जायला सुद्धा घाबरायचो, बोलणं तर लांबच गोष्टी आहे. या अशा ह्याच्यात जर एक काळ तुमचा असा गेलेला असेल आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही अशा एका घरात येता की जिथे तुम्हाला पैलू पाडण्याचे काम केले जातात, आणि ते माझ्या नवऱ्याने केलं, माझ्या मिस्टरांनी केले. त्याचा मला खूप अभिमान पण आहे. 12वीतून मला त्यांनी आज डॉक्टरेटपर्यंत नेऊन ठेवलं. शिक्षणाचं तर आहेच, पण ह्या सगळ्या सामाजिक ज्या जाणीवा आहेत त्या त्यांच्याकडून माझ्यापर्यंत आल्या. ते मला नेहमी म्हणायचे की अशोक बोरस्तेची मिसेस म्हणून तुला ओळखलं जावं का याच्या पुढच्या काळात, असं तुला वाटतं का? मला तुझी ओळख करून देताना अभिमान वाटला पाहिजे की अश्विनी बोरस्ते हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, आणि ते अश्विनी बोरस्तेमुळे मला पण ऐकायला आनंद वाटेल की अरे त्या ताई तुमच्या कोण. असं जेव्हा त्यांच्याकडनं यायला लागलं तेव्हा माझा प्रवास खूप चांगला व्हायला लागला.
आणि मग ते मला म्हणायचे, नाही कर, तू लढ, मी आहे तुझ्या पाठीशी, तू काय काम करते बरं, इथे काय करायला पाहिजे, तिथे काय करायला पाहिजे, इथे काय निर्णय घेतला पाहिजे, इथे कसं बोललं पाहिजे. आता जिथे लहानपणी एक शब्दही बोलायचं नाही आणि इथे व्यासपीठावर येऊन महिलांच्या समोर काउन्सिलिंग करायचं, बोलायचं, भाषण करायचं, राजकीय नेतृत्व करायचं, सामाजिक व्यासपीठावर जायचं, तर ह्याच्यावर बोलताना तुम्हाला तो जो धारिष्ठपणा जो आहे ना, सभाधारिष्ठपणा, तो तू कसा वाढवला पाहिजे. तर त्याच्यामध्ये तू पुस्तकं वाचली पाहिजेत, तुला तुझे मुद्दे चांगले मांडण्यासाठी चांगलं वाईट कळलं पाहिजे बरोबर आणि तुला त्या गोष्टीचा सराव केला पाहिजे. हे एवढे वाक्य त्यांनी सांगितले. मग मला कळून गेलं की अरे नाही, हे असं करायचंय का, असं होतं का. आणि खरंच झालं ते. मग त्याच्यामुळे मग ते घडत जातो माणूस. आणि आज आणि व्यासंग तुमचा वाढला कसा जावा यासाठी सुद्धा बाळकडू त्यांनी मला दिले. तुमच्या सगळ्या ह्याच्यातनं व्यासंग कसा वाढावा. तुला एक अर्ध्या रात्री प्रश्न विचारला की या शैक्षणिक धोरणावर तुझं मत काय आहे, तर त्या शैक्षणिक धोरणावर पण तुला बोलता आलं पाहिजे. बरोबर. राजकारणात ही गोष्ट एखादी घडली, ती चुकीची का बरोबर हे तुला सांगता आलं पाहिजे. बरोबर. ह्या समाजाच्या याच्यामध्ये वाटचाल करत असताना जर समजा वडीलधारी माणसं, ज्येष्ठ मंडळी, त्यांचे काही प्रश्न असतील तर ते तुला कळतायत का, त्याच्यावर तू काही भाष्य करताना विचार केलायस का. हे कधी कळेल, जेव्हा तू त्यांच्यामध्ये जाशील, समरस होशील आणि मग तुला ते समजेल, आपोआपच समजेल. आणि खरं आहे दादा, ते मी स्वतः अनुभव घेतेय, ते माझ्या पाठीशी आहेत म्हणून आज मी इथे आहे. माझी लहान लहान मुलं होती त्यावेळेला, मी शिक्षण करत होते, कॉलेजला जात होते, माझी संसार सांभाळत होते आणि त्याच्यातून पुढे जात होते. पण त्यावेळेला मुलांनी मला साथ दिली. माझी मुलं कधी रुसले नाही माझ्यावर की मम्मी आम्हाला ही गोष्ट तुझ्याचकडून पाहिजे किंवा मम्मी तूच माझ्यासोबत पाहिजे, असं कधी हट्ट मुलांनी केलं नाही. त्यांना माहिती असायचं की आई आपलं काहीतरी जबाबदारीने जातीये पुढे, तर आपण तिला साथ दिली पाहिजे. असे समजदार माणसं आणि समजदार कुटुंब जेव्हा होतील ना, तेव्हा त्या घरातल्या महिलांना ते काम करायला अधिक चांगली ऊर्जा मिळेल, अधिक चांगली गती येईल आणि त्या मला वाटतं चांगला फ्लाय करू शकतील आकाशात. बरोबर आहे. आता शेवटचा माझा प्रश्न हाच आहे की आता एवढं साधं संभाषण झालं आपलं, जर येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात जर आपल्याला खरी स्त्रीला आपल्याला एम्पॉवर करायचं असेल तर त्यांना काय सल्ला द्यावा असं वाटेल तुम्हाला? महिलेने स्वतःचं आत्मभान आधी जागृत करावं, स्वतःचं ओळख स्वतःच करावी, म्हणजे म्हणतो ना आत्मचिंतनातून पुढे यावं. मी एक महिला आहे, त्याहीपेक्षा मी एक व्यक्ती आहे. महिला जेंडरमध्ये तुम्ही स्त्री पुरुष हा आपल्या हातातला विषय नाही. बरोबर आहे. तुम्ही जिथे आहात तिथे एक चांगली व्यक्ती म्हणून आहात का, हा विचार आधी करावा. आपल्यामधल्या क्षमता ओळखाव्यात, आपल्यामधल्या क्षमता, कौशल्य, आपल्यामधली एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅपॅसिटी काय आहे हे जर तिला कळलं ना, तर ती बरोबर त्या त्या क्षेत्राला न्याय देऊ शकते. तिला उत्तम स्वयंपाक येतो ना, तर उत्तम ती हॉटेल व्यवसाय सांभाळू शकते. तिला उत्तम शिवणकाम करता येतं ना, तर तिचं उद्या भविष्यकाळात गारमेंटचा एक चांगला बिझनेस उभा राहू शकतो. तिला जर उत्तम शिक्षण ती मुलांना चांगलं शिकवू शकते ना, ABCD, तर ती उत्तम शिक्षिका आणि प्रिन्सिपल देखील होऊ शकते. म्हणून आपल्या क्षमता ओळखा, आपल्या स्वतःला ओळखा आणि मग त्या ओळखत असताना तुम्हाला तुमच्या भूमिकेला न्याय देऊन आर्थिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही सक्षम व्हा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुणासमोर त्याची जी आज काय होतं, आर्थिकदृष्ट्या स्त्री दुर्बळ आहे. शेतकरी महिला सुद्धा राब 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 राबते शेतकऱ्यात, पण जेव्हा मोसम येतो तो विकून येतो, मार्केट कमिटीत जाऊन आपला देऊन येतो, माल विकून येतो, पण पैसे त्याच्या हातात जातात पहिल्यांदा माणसाचे, तर तिला ते मागावे लागतात. तर ते मागण्याचा हात पसरवण्याच्या भूमिकेपेक्षा तुम्हाला हात देण्याच्या भूमिकेत कसं येता येईल याचा पण विचार करा आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं तुम्ही सक्षम व्हाल. हा विचार घेऊन पुढे चला.